विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश विषयाचा अभ्यास करणार आहोत. इंग्रजीचं पुस्तक उघडल्यानंतर आपल्याला अनेक अल्फाबेट्स पाहायला मिळतात. त्यातील काही स्मॉल लेटर्स असतात तर काही कॅपिटल लेटर्स असतात. आज आपण स्मॉल लेटर रायटिंगचा अभ्यास करणार आहोत. लेटर्स आहेत H, I, J, K, L, M आणि N. आता आपण लिहित आहोत H. H फॉर हॅट. माझा H लिहून झालेला आहे. त्यानंतर मी हॅटचं चित्र काढत आहे. अशा प्रकारे H फॉर हॅट. सर्वांनी डोक्यामध्ये हॅट घातली असेल. ही आहे हॅट. मी हॅटला रंग देत आहे. तुम्ही देखील तुमच्या हॅटला रंग द्यायचा आहे. H फॉर हॅट. H फॉर हॅट. आता आपण हॅट काढलेली आहे. आता आपण Hचा सराव करूया. अक्षराचं वळण पहा आणि तुमच्या वहीमध्ये लिहा. H फॉर हॅट. पुन्हा एकदा लक्ष द्या. H फॉर हॅट. ज्या पद्धतीने मी माझा पेन फिरवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही तुमची पेन्सिल फिरवायची आहे आणि त्याच ओळींमध्ये H हे अक्षर लिहायचं आहे आणि लिहिता लिहिता म्हणायचं आहे H फॉर हॅट. त्यानंतर पुढे लिहिणार आहोत I फॉर आईस्क्रीम. पहा, मी आता या ठिकाणी I लिहित आहे. अतिशय सोपं आहे. I फॉर आईस्क्रीम. सर्वांनी आईस्क्रीम खाल्ली असेल. सर्वांना आईस्क्रीम खायला आवडते देखील. पहा, अशा प्रकारे आईस्क्रीम काढायची आहे आणि सुंदरशा रंगामध्ये रंगवायची आहे. पहा, मी रंग देत आहे. तुम्ही देखील रंग द्यायचा आहे. I फॉर आईस्क्रीम. छान कलर करायचा आहे. मी देखील कलर करत आहे. तुम्ही देखील कलर करायचा आहे. अशा प्रकारे I फॉर आईस्क्रीम. आता आपण I या अक्षराचा सराव करूया. I फॉर आईस्क्रीम. अशा प्रकारे हे लिहित असताना आपण कोणत्या ओळीमध्ये लिहिलेलं आहे अक्षर त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि मग अक्षर आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर पुढे लिहिणार आहोत J फॉर जार. पहा, J फॉर जार. अशा प्रकारे लिहायचं आहे. त्यानंतर जारचं चित्र काढूया आणि सुंदरशा रंगामध्ये जार रंगवूया. आता मी माझं जार काढून झालेला आहे आणि छानशा रंगामध्ये मी ते जार रंगवत आहे. हे आहे जार. J फॉर जार.
J for jar. चला आता आपण लिहूया आणि लिहिता लिहिता म्हणूया J for jar. पेनाचं वळण पाहायचं आहे. J for jar लिहायचं आहे. J for jar. लेटर आहे K. अशा प्रकारे K लिहायचं आहे. K for kite. आपण काइट ड्रॉ करत आहोत आणि काइट ड्रॉ करून झालेला आहे. आता आपण काइटला सुंदर कलर देऊया. K for kite. अशा प्रकारे काइट सुंदर रंगामध्ये कलर करायचा आहे. K for kite. अशा प्रकारे यानंतर आपण K लिहूया. पहा K कसा लिहायचा याचं निरीक्षण करा आणि त्या पद्धतीने तुमच्या वहीमध्ये K लिहा आणि लिहिता लिहिता म्हणा K for kite. K for kite. त्यानंतर पुढील अक्षर आहे L. L. L अशा प्रकारे लिहायचा आहे. L for leaf. आपण पिक्चर ड्रॉ करत आहोत. ड्रॉ करून झाल्यावर सुंदर रंगाने रंगवायचं आहे. L for leaf. पहा पिक्चर काढून झालेला आहे आणि आता आपण ते कलर करत आहोत. अशा प्रकारे आता आपण L लिहूया. L. पहिल्या रेषेपासून ते तिसऱ्या रेषेपर्यंत आपण एक सरळ रेघ ओढत आहोत आणि L लिहित आहोत. L. L. पुढील लेटर आहे M. पहा अशा प्रकारे आपल्याला M लिहायचा आहे. M for mango. मँगोचं पिक्चर ड्रॉ करून झालेला आहे. आता आपण मँगोला कलर करूया. M for mango. आता आपण M लिहूया. बरोबर मधल्या दोन ओळीमध्ये M लिहायचा आहे. हाताचं वळण पाहून घ्या, निरीक्षण करा आणि त्या पद्धतीने सराव करा.
आणि लिहिता लिहिता म्हणा M फॉर मँगो. M फॉर मँगो. पुढील लेटर आहे N. N देखील दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये लिहायचा आहे. N फॉर नेस्ट. पहा, झाडावरती नेस्ट असतं, त्यामध्ये पक्षी राहतात. आपल्याला नेस्ट काढायचा आहे. माझा नेस्ट काढून झालेला आहे. आता आपण नेस्टला कलर करूया. N फॉर नेस्ट. आता आपण N लिहूया. N फॉर नेस्ट. पहा, हाताचं वळण लक्षपूर्वक पहा आणि त्या पद्धतीने तुम्ही देखील N लिहा आणि लिहिता लिहिता म्हणा N फॉर नेस्ट. अशा प्रकारे आज आपण H फॉर हॅट, I फॉर आईस्क्रीम, J फॉर जार, K फॉर काइट, L फॉर लीफ, M फॉर मँगो आणि N फॉर नेस्ट यांचा सराव केला. थँक यू.